श्वास थांबला की ते आयुष्य संपलं आमच्यासाठी. पण तुमच्या धर्मशास्त्राप्रमाणे इथून तुमचं कार्य सुरू होतं. सगळ्यात शाश्वत गोष्ट काय आहे, मृत्यू आहे ना, याच्याबद्दलच लोकांना क्युरियोसिटी नाही आहे. माझ्याकडे एक पलूसमधले एक ज्येष्ठ माणूस होता बाबा, 70मध्ये असेल अंदाजे. यांचे मी जेव्हा दिवस केल्यानंतर तो मला माझ्याकडे द्यायला काही नाही आहे. मी त्यांचं लिटरली 50 रुपयामध्ये कर्म केलं. बिकॉज आम्ही आतून माणूसच आहे ना. तुम्हाला मात्र कधीही केव्हाही बोलवलं जातं, तर तेवढा आदर मिळतो का? मृत्यू आज स्वस्त नाही आहे ना. किमान 2.5-3 लाखाच्या खाली मृत्यू येत नाही. त्यानंतर त्यांना मला पैसे द्यायचे आहेत. मग ते करताना त्याला भावना महत्त्वाच्या आहेत का बर्डन महत्त्वाचं आहे? तर भावना महत्त्वाच्या आहेत. म्हणून दक्षिणा आणि बिल या दोन्हीमधला फरक हा आहे. आता कोविडमध्ये जात पात धर्म बघितला का, सगळ्यांना दहन केलं ना. काय केलं की पर्टिक्युलर सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्यानंतर सगळे तुमचे जीवाणू विषाणू जे काय असतील ते जळून जातात. इतका प्रगत धर्म तेव्हापासूनच आहे ना आपला. स्मशानात असे काही भीतीदायक अनुभव येतात का? मला स्मशानात खूप शांत वाटतं. कारण तिथं कसं आहे की तुम्ही मेबॅकने या किंवा स्प्लेंडरवरने या, प्रत्येकाचं आयुष्य तिथंच आहे. तुमच्या मनात आला असेल क्वेश्चन की कावळाच पक्षी का? आत्म्याची फ्रिक्वेन्सी आणि कावळ्याची फ्रिक्वेन्सी यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटीज आहेत. US मुलगा माझ्याकडे वडिलांचं करायला म्हणून 10 दिवस झाला. कावळ्याचा पिंड ठेवला, कावळा शिवल्यानंतर तो मुलगा अचानक रडायला लागला. मग मी त्याला विचारलं, का रडतोस रे? म्हणलं, त्या कावळ्याला एक पाय नाही आहे. मग सो माझ्या वडिलांना एक पाय नव्हता. म्हणला, माणूस जन्माला आला की त्याला 2 गोष्टी कधी चुकल्या नाहीत, भूक आणि तहान. अन्नाचा वास द्यायचा, वासनेत तृप्ती आहे. बायकांनी जाऊ नये हे कुठून आलं? खरंच सांगतं का शास्त्र असं? आधी समाज होता हो, आता फक्त जाती राहिल्यात. आधी सगळे कोण गेलंय बघायचे, आडनाव बघून घरात जात नव्हते ना. त्यामुळे कर्मानी जातीचे वा, जन्माने होऊ नका. प्रेत हा शब्द निगेटिव्ह नाही आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकल जीवन जगण्यावर भर देता ना, मग या गोष्टीत का नाही प्रॅक्टिकल गोष्टी बघत? म्हणजे शरीर त्यांनी टाकलंय त्याच्या नावाने कशाला श्राद्ध करायचं? ज्या आईनं, ज्या वडिलांनी तुमचा चेहरा बघायला 9 महिने थांबले, त्या आई आणि वडिलांसाठी माझ्याकडे 9 दिवस नाही आहेत. आमच्याकडे भ्रम तोच आहे की माझ्याकडे उद्याचा दिवस शिल्लक आहे. नाही आहे. आई वडील ह्या नात्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीकडे बघा. तरी ह्या गोष्टी लोकांनी करायला पाहिजेत. मित्र आणि मैत्रीण घरात आहे तुमच्या, आम्ही तो बाहेर शोधतोय.